दोन सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पवन शर्माच्या साथीनं प्रेम दळवी आणि षटक क्रमांक 1 मंडणगड तालुक्यातील पुरार गावाचा सुपुत्र अनिकेत पारावे याच्या हातामध्ये चेंडू असेल. ओहो, पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता. मंडणगड तालुक्यातील पुरार या छोट्याशा गावातून येणारा हा गोलंदाज आपल्या गोलंदाजी छाप मैदानाच्या आतमध्ये सोडतोय. ओहो, यावेळेस काय पवन शर्मा लेट कट आपल्याला पाहायला भेटली. एक धाव खात्यामध्ये ऍड. चांगल्या गेम प्लॅन दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. चांगला खेळ दोन्ही संघाचा देखील होईल. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन संघ. ओहो, ड्राईव्ह केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. प्रयत्न अयशस्वी. तद्वार एकेरी धाव कंप्लीट होईल. एकेरी धावेने संघाचं खातं वाढेल. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आकाश घरत याला. 3 मध्ये 2. टीम अजिंक्य तारा ही स्थिती आपण आता पाहतोय. हलक्या हाताने पुन्हा एकदा लेट कट आपल्याला पाहायला भेटली. पुन्हा एकदा एकेरी धाव खात्यामध्ये ऍड. विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव चॅम्पियन ट्रॉफी 2026 मधील हा अंतिम सामना. टॉप 12 मधील अंतिम सामना आपल्या भेटीला आलाय. 5 चेंडूचा खेळ झाला आणि 4 धावा धापलकावरती. मध्ये पहिलं षटक चांगलं षटक. सक्सेसफुल डिलेव्हरी. चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय. ओहो, जागा बनवून खेळलाय. जयेश पाटील चेंडूवरती आलेत. षटक क्रमांक 1 संपले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 4 वरती बिनबाद टीम अजिंक्य तारा. इम्पॅक्ट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अनिकेत पारावेने जे काम करण्यासाठी त्याला इन केलं होतं ते काम करून आता मैदानाच्या बाहेर अनिकेत पारावे. धनेश पाटील इम्पॅक्ट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 4 धावा. टायमर ऑन आहे तर टायमर देखील लक्ष द्यायसाठी मोरेगाव चॅलेंजर जास्त टीम मिटिंग करू नये विनंती असेल. 4 धावा धापलकावरती लागले पहिल्या षटकाच्या अखेरीस. चांगला क्लेम पॅनने मैदानाच्या आतमध्ये संघ उतरला आणि चांगला खेळ. चला, पहिल्या षटकाच्या अखेरीस 4 धावा धापलकामध्ये. दुसरे क्रमांक षटक घेऊन गोलंदाज आकाश घरत मॅन ऑफ द मॅच जर्सी देऊन परिधान करून मैदानाच्या आतमध्ये दाखल. हो, एवढेच काय बसून घुटना टेक ए स्लाइस स्ट्रोक देख. एकेरी धाव खात्यामध्ये ऍड. 5 धावा धापल. संत गतीने आतापर्यंत सुरुवात आहे टीम अजिंक्य तारा. एवन जोडी. ओहो, खोलवटा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आलाय. म्हणजे आता डोकेदुखी वाढले. 8 चेंडूचा खेळ आणि फक्त 5 धावा धापलकावरती आपण पाहतोय. आकाश घरत गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी. 2 चेंडूने फक्त एकेरी धाव खर्च केले. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने चेंडूला खेळून काढलं. प्रत्येक चेंडूवरती टाळ्या वाजताना प्रत्येक चेंडूवरती हृदयाचे ठोके देखील वाजतायत. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आपण पाहतोय. हो, एवढंच काय जागा बनवून फक्त चेंडूला डिफेन्सिव्ह मोड. एकेरी धाव खात्यामध्ये ऍड. 1.4 चेंडूचा खेळ आणि फक्त 7 धावा धापल. इथून तुम्हाला ट्रॅक चेंज करावा लागेल. तिथून तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील.
इथून तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. 1.4 चेंडूचा खेळ आणि ती क्षमता आहे या पवन शर्माकडे. हो यावेळेस काय, यावेळेलाच काय पवन शर्मा बीट, पवन शर्मा बीट निर्धाव चेंडूची. सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. फक्त 7 धावा धावफलकावरती लागलेत. आकाश घरत 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आतापर्यंत खर्च केले. चांगली गोलंदाजी, फलंदाजी असू दे अथवा गोलंदाजी असू दे, चर्चेत राहणार नाव आकाश घरत. हलक्या हाताने पुन्हा एकदा चेंडूला खेळलाय. 2 षटकाच्या अखेरीस बिनबाद 8 धावा. टीम अजिंक्य तारा. DJ SK Production. थँक्यू डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रथमेश सागरकर ज्या खेळाडूने दिवस रात्र या खेळपट्टीवरती कसून सराव केलाय तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रथमेश सागरकर या खेळपट्टीला जाणतो, कशा रीतीने खेळ करायचा. दिवस रात्र या खेळपट्टीचा अंदाज आणि दिवस रात्र या खेळपट्टीवरती खेळ करणं सर्व काही खेळ यात खेळाडूकडे आपण पाहतोय. 9 वरती 1 टीम अजिंक्य तारा. जोगित पाटील. ओहो यावेळेस काय डावकुऱ्या हाताचा फलंदाज प्रेम दळवीला मैदान सोडावं लागतंय. अडचणीमध्ये सापडल्या टीम अजिंक्य तारा. आदरणीय सन्माननीय आत्माराम पाटील साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं. त्यांचं देखील मोरेगाव चॅलेंजरच्या वतीने सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. चला आदरणीय सन्माननीय दीपकदादा नारकर, आपणास देखील विनंती असेल आपण आदरपूर्वक मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. त्यांचे देखील मोरेगाव चॅलेंजरच्या वतीने सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जोगित पाटील 4 चेंडूमध्ये 2 गडी तंबूच्या आसराला परतवलेत आणि फक्त 2 धावा खर्च केलेत. ओहो बॅटची लिडिंग एज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एकेरी कंप्लीट होईल. एकेरी संघाचा कात वाढेल. 11 वरती टीम अजिंक्य तारा 2 गडी तंबूच्या आसराला परतलेत. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. आदेशच्या साथीने आपण प्रथमेश याला पाहतोय. इथून जर मोठा फटका आला तर सामना ऑन होईल. इथून मोठा फटका खेळणं गरजेचं असेल. हलक्या हाताने फक्त चेंडूला खेळून काढलंय. षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकाच्या अखेरीस 12 वरती 2 टीम अजिंक्य तारा.
अखेरीस फक्त 12 धावा धापालकावरती. टीम अजिंक्य तर अडचणीमध्ये सापडला. इथून तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. 3 मोठे फटके गरजेचे असतील. टीम अजिंक्य तारा आधीच्या साथीनं प्रथमेश सागरकर आपण याला पाहतोय. बॅटची लिडिंग एज आतल्या दिशेने चेंडूला बॅटवरती चेंडू ब्रश झाला. फक्त एकेरी धाव खात्यामध्ये ऍड होईल. एकेरी धावेने संघाचं खातं वाढेल. उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. प्रथमेश सागरकर क्षमता आहे आणि मोठे फटके आता खेळावे लागतील. अजिंक्य तारा संकटामध्ये असताना प्रथमेश चालणं गरजेचं असेल. ओ हो हो, व्हॉट अ फॅन्टास्टिक डिलिव्हरी. चेंडू पडल्याच्या नंतरला चेंडूने आतमधल्या दिशेने वळंगितला. आपल्या लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहतोय. समीर चेंडू पडला त्यानंतरला प्रथमेश बीट. काय चेंडू वळवलाय, काय चेंडू वळवण्याची क्षमता समीर याची आपण पाहतोय. ओहो, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मोठा फटका नाही आलाय. मोठा फटका नाही आलाय म्हणजे टीम अजिंक्य तर अजून देखील संकटात. 14 धावा धावपलकरती फक्त लागले. 2 गडी तंबूच्या आसऱ्याला परतलेत. 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके गरजेचे असतील. 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके गरजेचे असतील. आदेश गमरे असेल टाइम कधी फलंदाज ज्याने गोलंदाजीमध्ये प्रभावित कामगिरी केली. हो, यावेळेस काय यश चेंडूवरती आला. चुकीचा कॉल, चुकीचा कॉल आपण ऐकला. तद्वर एकेरी कंप्लीट होईल. 15 धावा धापलकावरती लागलेत. 15 धावा धापलकावरती 3.4 चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. ओहो, यावेळेस काय फटका खेळ. धनेश पाटील, धनेश पाटील चेंडू खाली. धनेश पाटील चेंडू खाली. चांगली फेकी. फलंदाज प्रथमेश सागरकर बाद. बाईत दाखल झालेत. ओहो, ड्राईव्ह केलाय यश चेंडूवरती. यश चेंडूवरती दुखापत. दुखापत असेल तर बघायचंय. मोरेगाव पाणी घ्यायचंय. चला, पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 16 धावा फक्त धावफलकावरती लागली आणि 17 धावांचा पाठलाग करायसाठी मोरेगाव चॅलेंजर या संघाला. पाठलाग करायच्या अगोदर इनिंग ब्रेक्स मध्ये आपण डीजे मॅनच्या दिशेने वडे जिथे आहे. डीजे मॅन मागेला असतील. कमॉन डीजे. आदरणीय सन्माननीय कल्पक वैद्य साहेबांचे देखील इथे आगमन झाले. त्यांचे देखील मोरेगाव चॅलेंजच्या वतीने सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपणास विनंती असेल साहेब, आपण आदरपूर्वक मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. चला, आदरणीय सन्माननीय विरारगड असोसिएशन मेंबर सुजितदादा केसरी यांचे देखील आगमन झाले. त्यांचे देखील मोरेगाव चॅलेंजच्या वतीने सहर्ष स्वागत. आता आपणास देखील विनंती असेल, आपण आदरपूर्वक मंचावरती आसनस्थ व्हायचंय. चला, 17चा पाठलाग
विराट असोसिएशन मध्ये ज्या नावाची चर्चा सातत्याने राहिले तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आकाश गरजच्या साथीनं आफताब लो स्कोरिंग धावा 17चा पाठलाग करायचा आहे. जयेश पाटील हो पहिला चेंडू चांगल्या रीतीने हाताळलेला चेंडू एकेरी धाव खात्यामध्ये ऍड होईल. संघाचा धावाचा झाला या श्री गणेशा एकेरी धावेने 17चा पाठलाग आकाश घरत जयेश पाटील हो यावेळेस काय चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपण जयेश पाटील कडून पाहतो. या खेळपट्टीवरती आपण सातत्याने ज्या खेळाडूचा खेळ चांगला राहिलाय दोन चेंडूमध्ये 2 धावा खर्च केलेत आतापर्यंत. आफताब पुन्हा एकदा चांगला लाईन वरती चेंडूला टाकलं त्यानंतरला आफताबने त्या चेंडूला फक्त हलक्या हाताने खेळलं. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 सिंगल. संत गतीने सुरुवात मोठा फटका येईल का आकाश गरत अनिरुद्ध कदम चेंडू खाली निर्धाव चेंडूची सांगता. मोठे फटके खेळण्याची ज्या खेळाडूकडे क्षमता आहे स्कोर कार्ड हलवण्याची क्षमता सातत्याने वारंवार या नावाची चर्चा विराट असोसिएशन मध्ये सातत्याने गाजत आली आहे. हलक्या हाताने चांगला क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. 5 मध्ये 4 1 to go अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. बिनबाद 4 आतापर्यंत मोरेगाव चॅलेंज ही स्थिती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चला इम्पॅक्ट खेळून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. जयेश पाटील आपलं काम करून मैदानाच्या बाहेर जात असताना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी जयेश पाटीलच्या ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. फक्त 5 धावा आपल्या गोलंदाजीमध्ये खर्च केलेत. पहिल्या षटकाच्या अखेरीस 5 धावा बिनबाद टीम अजिंक्य तारा. क्लोज इन्काउंटर पवन शर्मा आपण पाहतोय आणि गोलंदाजीमध्ये आदेश ओहो यावेळेस काय घुटना टेक पॅडल स्वीप देख एकेरी धाव आफताबने काढले. 17चा पाठलाग करत असताना कशा रीतीने खेळ करायचा मोरेगाव चॅलेंजर सर्व काही जाणतो. 17चा पाठलाग कशा रीतीने होईल. लो स्कोरिंग मॅच. आकाश गरड टॅपच्या साने खेळून काढले चेंडू प्रेम चेंडू वरती येईल. फेकी पंचाने अपील फेटाळले. पंचाने अपील खारिज केले. आकाश गरज ग्रीन झोन मध्ये आहे. एक चिकी सिंगल कंप्लीट. एकेरी धावेने संघाचा खाता वाढेल. बिनबाद 7 आतापर्यंत ही स्थिती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जशा धावपलकावर धावा पाहिजे होत्या तशा धावा जमल्या नाहीये. जशा धावा धावपलकावरती लागल्या नाहीये. पुन्हा एकदा तेच चित्र आपण पाहतोय. हलक्या हाताने चेंडू खेळून काढ. आफताबने खेळीला सावरलंय. 5 मध्ये 5 आफताब वैयक्तिक खेळतोय आणि आकाश गरज 4 मध्ये 3 8 वरती बिनबाद. 1.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. ओहो यावेळेस काय मोठा फटका मारण्यामध्ये सर्वाधिक मोठा फटका आकाश गरजच्या बॅट मधून आलाय. पहिल्या विकेटचं पतन बिग विकेट आकाश गरज बाद. एक 1.4 चेंडूचा खेळ झालाय आणि 8 धावाने आकाश गरज तंबूच्या आसऱ्याला परतलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आदर्श रसाळ
सातत्याने क्षेत्ररक्षक दर्जा वाढवण्याचं काम या खेळाडूकडून झालंय. तो आता फलंदाजीमध्ये दाखल झाला. आदर्श रसाळ हो यावेळेस काय चांगल्या दर्जाचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 1.5 चेंडूचा खेळ 9 वरती आकाश गरत तंबूच्या आसराला परतलाय. 13-8चं इक्वेशन मॅच मध्ये आलंय. 13-8 म्हणजे आता डोकेदुखी वाढायला लागले अजिंक्य तारासाठी. इथून तुम्हाला निर्धाव चेंडू हाताळावे लागतील. हो पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट चांगला दर्जाचा खेळ आफ्ताब्याचा आपण पाहतोय. 2 षटकं संपलेत. 2 षटकाच्या अखेरीस अजिंक्य तारा. चला कर्णधार यायचे. VVSCC, LNCC, PCC, UCC, नॅमा बॉयज आणि जो विनर असेल तो. पाची कर्णधाराला विनंती असेल आपण मंचाच्या दिशेने यायचंय. ड्रॉ केला जाईल. चला पाची कर्णधाराला विनंती असेल आपण मंचाच्या दिशेने यायचंय. VVSC, LNCC, PCC, UCC आणि नॅमा बॉयज ड्रॉ केला जाईल. चिट्ट्या उडवल्या जातील. पाची कर्णधाराला विनंती असेल आपण मंचाच्या दिशेने यायचे. टॉप 6 मधील लढत असेल. चला 12 मध्ये 7 ची गरज. ज्ञानदीप याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. चला पाची कर्णधार. चला LNCC. चला पाची कर्णधार आहेत. चला ज्या जाऊन पहिल्या चिठ्ठ्या असतील तो पहिला सामना असेल. चला ड्रॉ केला जातोय. चला ड्रॉ केला जातोय. पहिला सामना कोणत्या 2 संघांमध्ये असेल. टॉप 6 ची लढत आपल्या भेटीला आले. टॉप 6 मधील पहिला सामना टीम विनर म्हणजे हा दुसरा सामना खेळवला जाईल. त्याच्या साथीनं UCC उत्कर्ष क्रिकेट क्लब विरार जो या सामन्यामधला विजयी संघ असेल तो UCC सोबत खेळेल. ही पहिली मॅच. PCC च्या साथीनं VVSC. चला ही पहिली मॅच असेल. PCC च्या साथीनं UCC आणि LNCC च्या साथीनं टीम नॅमा बॉयचा अंतिम सामना असेल. नाही आम्ही अरे पण आम्हाला परत चिठ्ठ्या. चला टॉप 6 मधील पहिला सामना हॅलो चला ऐका. टॉप 6 मधील पहिला सामना PCC च्या साथीनं VVSCC आणि दुसरा सामना जो संघ विजयी असेल त्याच्या पक्षात UCC आणि तिसरा सामना टीम न्यामाबाईच्या साथीनं टीम LNCC. टॉप 6 मध्ये लढत असेल.
8-5 इक्वेशन मॅच मध्ये आला. इथून जर 2 डॉट आले सामना खुला होईल. इथून जर 2 डॉट आले सामना खुला होईल. ज्ञानदीप आतापर्यंत चमकदार कामगिरी, धारदार गोलंदाजी हातामध्ये. हो यावेळेस का आयुष, आयुष चेंडू पकडला जितक्या वेगाने चेंडू हाताळला. एकीर धाव कंप्लीट. 17च देखील पाठलाग करत असताना सामना अशा वळणावरती आलाय की हृदयाची धकधक धकधक वाढेल. इथून जर 2 डॉट आले तर डोकेदुखी वाढतील टीम मोरेगाव चॅलेंजर साठी. 1 टू गो. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. 13-2 आतापर्यंत ही स्थिती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. जशा पाहिजे तसे धावा धावफलकावरती लागल्या नव्हत्या. 17 धावा फक्त धावफलकावरती लागल्या होत्या. लोएस्ट स्कोरिंग मॅच. सात मध्ये 4 ची गरज. हो यावेळेस काय आदेश रसाळ पॅडल स्वीपचा फटका. 1 धाव मिळेल या चेंडूवरती. मॅच इक्वेशन येऊन थांबले. येणारे 6 मध्ये 3 ची गरज. कमॉन डिझे. पाच मध्ये दोन्ही स्थिती आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अनिरुद्ध कदम याच्या हातामध्ये चेंडू असेल. वेगवान गोलंदाजी आता करावी लागेल. 5 मध्ये 2 ची गरज. हो पंड्याची फुल टॉस. फुल टॉस चेंडूवरती डिक्लेअर झोन. फुल टॉस वरती फुल टोल वसूल. डिक्लेअर झोन. कोणता संघ टॉप 6 मध्ये जाण्यासाठी मोरेगाव चॅलेंजर. चार मध्ये 1 ची गरज. 4 मध्ये 1 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला जर आदेश चौका लागवला तर मास्टर कडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल. 4 मध्ये 1 ची गरज. सामना सोपा असेल टीम मोरेगाव चॅलेंजर संघासाठी. क्लोज इन्काउंटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 4 मध्ये 1. चला लवकर लवकर घाई करायचे. हो यावेळेस काय सामना फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय टीम मोरेगाव चॅलेंजर. हार्ड लक टीम अजिंक्य तारा. चला नारकाच्या शुभ असते आपण